हॅलो चिक हॅलो चिक चला वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतो। आपण ऐकतोय पाहतो आहे एकविरा क्रिकेट ला आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 सीझन 2 मॅच ला सुरुवात असे दोन खऱ्या अर्थानं संघ एकमेकांच्या जवळचे मित्र एकमेकांच्या आजूबाजूचे शेजारी अर्थातच नवापूर विपक्षात अर्णाला जयो दुर्गेश 11 अर्णाला आणि त्यांच्या विपक्षात डीसीसी डोकरादेव क्रिकेटला पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धापकावर येत आहेत। पुन्हा एकदा बॅफुटला जाऊन हलक्या हाताने पुश केला जातोय संथ गतीने आतापर्यंत सुरुवात आहे। आदित्य मेहर चिराग मेहर ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। आदर्श विद्यालयाचे शिक्षक आदरणीय सन्माननीय प्रमोद सरांना मी विनंती करतो आपण मुख्य मंचावर येऊन आसन असतवायचंय। प्रमोद सरांना विनंती असेल संपूर्णतः नारंगी ग्रामस्थांच्या वतीनं आई एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय। वेलकम सर, आपण मुख्य मंचावर येऊन आसन असतवायचंय। न्यू बॅटर आकाश पाटील येतोय। आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 4 धावा धापकावर येत आहेत। 1 टू गो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 4 धावा धापकावर येत असताना चिराग मेहर मस्त्यात गमावतोय, परंतु त्यानंतर आकाश पाटील आहे, आदित्य मेहर आहे। 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे। आदरणीय सन्माननीय सदानंद दादा पाटील आपल्याला देखील विनंती असेल जय दुर्गेश 11 संघाचे सर्व संघ मालक सदादा पाटील आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर येऊन आसन असवायचे। आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच आई एकविरा क्रिकेट क्लब संपूर्णतः नारंगी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत असतील। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धापकावर येत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे। दुसऱ्या षटकामध्ये विकास दसकर आणि त्याच्या विपक्षात 2 यंगस्टर खेळाडू आहेत। एकीकडे प्रचंड मोठा अनुभव असणारा खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये खेळत असताना ह्या खेळाडूचा एक वेगळा वर्चस्व एक वेगळा दबदबा आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आदित्य मेहर या खेळाडूसाठी खऱ्या अर्थाने ती एक वेगळी संधी आहे। आकाश पाटील या खेळाडूसाठी एक वेगळी संधी आहे। 2 खेळाडू यंगस्टर आहेत आणि त्याच्या विपक्षात प्रचंड मोठे एक्सपिरियन्स असणारा विकास दसकर आहे। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धापकावर येत असताना आतापर्यंत 7 धावा धापकावर आहेत। अखोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय। अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे आणि ते रणनीतीला आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ हा मैदानामध्ये आपण पाहतोय। चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय। दर्शन अहिरे होता। अखोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि त्याला सन्मान देत असताना सिंगल धाव धापकामध्ये घेत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 4 धावा धापकावर धावेंना रोख लगावले। जय दुर्गेश 11 अर्णाला संघ यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटसला यावेळेला येतोय चेंडू डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर। आकाश पाटील ज्याच्या खेळाला लागतोय अजून एक पूर्णविराम तुर्तास विजयला थांबवतोय। वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि त्यामध्ये नवीन नियमावली आहेत आणि त्याचा देखील आपण लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवतोय। खऱ्या अर्थानं फ्लाइट बॉल नियम जो पहिला होता फ्लाइट बॉल संदर्भात आधीचा नियम काही प्रमाणात गैरवापर झाल्यामुळे आता त्यामध्ये सुधारणा करण्यात आले। जर बॉल नो बॉल लाईनवर येऊन खांद्याच्या वर दिसत असेल आणि अंपायरला जो खांद्याच्या वर आढळल्यास नो घोषित करण्यात येईल। जर बॉल खांद्याच्या वर नसेल तर फ्लाइट बॉल नसेल ह्याची देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो। त्यानंतर नियमावली दुसरी संघ बॅकआउट नियम कोणताही संघ स्पर्धेतून बॅकआउट झाल्यास त्याच्या जागी दुसरा संघ लॉर्ड्स द्वारे घेतला जाणार नाही। कोणत्याही परिस्थितीत असली तरी हा नियम लागू असणार आहे। खेळाडू कमी असल्याबाबत नियम
जर एखादा संघ 9 किंवा 10 खेळाडू मॅच मध्ये असेल तर एखादा खेळाडू कमी असेल तर आपण तो असोसिएशनच्या नियमानुसार एक्सेप्ट करू शकतोय, परंतु एकाहून जास्त खेळाडू जर त्या संघामध्ये कमी असेल तर त्या संघाला खेळण्यास परवानगी नसणार आहे आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या माध्यमातून। ए आणि बी संघाबाबत जर एखाद्या संघात ए आणि बी असे 2 टीम्स असतील तर त्या दोन्ही संघांना साखळी स्पर्धेमध्ये एकत्र खेळवलं जाणार नाही। नॉकआउट मध्ये पुढच्या फेरीत आपण प्रवेश केल्यानंतर त्या दोन्ही संघांना आपण एकत्र लागले तर नो डाऊट, परंतु साखळी स्पर्धेमध्ये ते 2 संघ एकत्र खेळू शकणार नाहीत। अजून काही नियमावली आहेत, परंतु तुर्ताच मॅचच्या दिशेने रविकांत यावेळेला किरण घरत ज्याकडून ठरते चुकी, येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार। Yes, thank you. 14 धावा धापकावर जो प्रेशर, तणाव, दबाव खऱ्या अर्थाने बनवला होता तो ह्या चौकाराने रिलीज केला जातोय। अक्षय पाटील सबसे कातिल आहे, प्रचंड मोठे एक्सपिरियन्स आणि तो अक्षयच्या विपक्षामध्ये रविकांत घरत सिंगल धाव धापकामध्ये घेत असताना 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 16 धावा धापकावर, 15 धावा धापकावर। कुणाल मेहर दुसरीकडून ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून कुणालची एक वेगळी ख्याती आहे आणि तो रवीच्या विपक्षात पहिला चेंडू बॅटची कडा, पंचांचा डिसिजन नॉट आउट आहे। सिंगल धाव धापकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, आतापर्यंत धापकावर 16 येत आहेत। चांगला खेळ मैदानामध्ये आपण पाहतो ऑनसाइडच्या दिशेने अगदी मनगटाच्या साह्याने आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो हा फटका ज्या प्रकारे खेळला गेला। पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 17 धावा धापकावर येतात। या अगोदरचा मॅच खऱ्या अर्थाने एनपीएल न दाखवून दिलंय, नारंगी प्रीमियर लीग न दाखवून दिलंय पहिल्याच मॅच मध्ये की हा येणारे 3 दिवस खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रेक्षक राजा वर्ग असेल, प्रत्येक खेळाडूला एक डिफिकल्ट टास्क असणार आहे। पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, आतापर्यंत धावफलक 17 धावा धापकावर येतात। मयूर घरत शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि त्याच्या विपक्षात अक्षय पाटील, कुणाल मेहर तितकीशी सुरुवात चांगली नाहीये, परंतु त्यानंतर ह्या 2 खेळाडूंना आतापर्यंत त्या संघाला सावरले। येथून येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावा आतापर्यंत धापकावर येतील, किती धावांचा टार्गेट धापकावर असणार आहे, या साऱ्या गोष्टींवर विचार विनिमय केला जाईल आणि विघ्नेश साखळतोडे ज्याकडून ठरते चुकी, येतोय चेंडू सीमारेखा बार, चौकार। चुकी आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये येत असताना अक्षय पाटील आतापर्यंत काय मैदानामध्ये खेळ करतोय। मार्क रॉड्रिग्ज यावेळेला ठरते चुकी, चुकीचं रूपांतर सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत धापकावर आपण पाहायला गेलं तर 22 आहे, 22 धावा धापकावर। पहिल्या 2 चेंडू मध्ये 5 धावा धापकावर येतात। काय सुरुवात, चांगली सुरुवात म्हणावी लागेल डीसीसी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जयू दुर्गेश 11। दोन्ही संघ आपण पाहायला गेले तर कागदीपत्रे तितके स्ट्रॉंग आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक वेळा आले, अनेक वेळा धूळ चालले, अनेक वेळा खडे चालले, अनेक वेळाला पाणी पसले। आज पुन्हा एकदा ती गाठ पडते, ठकाठका निमित्त आहे आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग। पाहिला निहाळला सोडून दिला आणि पंच म्हणतात हा तटस्थ आहे। अजून एक यावेळेला पंचांना चॅलेंज केलं जात आहे, पंचांना चॅलेंज केलं जातं। आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो टेक्निकल टीमची खऱ्या अर्थानं थर्ड अंपायर आहेत आणि त्यांना यावेळेला चॅलेंज करत असताना आयोजक आहेत आणि तेथून ते डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील। परंतु आतापर्यंत धापकावर आपण पाहायला गेलं तर
22 आहे. 22 धावा त्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदळालित्य, संघर्ष, नाट्य सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा पिवळा रंग खऱ्या अर्थानं कोणत्या पक्षाचा नाहीये, तर हा पिवळा रंग आज दाखवून देतोय आज खऱ्या अर्थानं आगरी कोळी समाज आणि आमचा आराध्य दैवत अर्थातच मल्हार ह्या नावानं खऱ्या अर्थानं भक्तिभाव क्रिकेटचं औचित्य साधून ह्या भंडाऱ्याचा पिवळा रंग, ह्या रंगात सारा नारंगीचा गाव आज गुंजतोय. हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एक दाखवू टप्प्याचा, यावेळेला काय फटका एक्झिक्यूट केला गेलाय. कुणाल मेहर, जबरदस्त रित्या फटका येतोय. चेंडू सीमारेखा बार, अजून एक चौकार. चौकारानं धावफलकावर येत असताना येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा चांगल्यारित्या ऑफसाईडच्या दिशेनं, परंतु सिंगल धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतंय. रिव्ह्यू आहे स्टेप साठी. पुन्हा एकदा बॉलिंग साठी आहे. फेर आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेनं चांगल्यारित्या फील्ड केला जातोय. फेकीत नेकी नाही, परंतु सिंगल धावेवर रोहित पाटील चांगल्यारित्या बॅकअप आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ धावफलकावर 28 धावा धावफलकावर येतात. येणारे 24 मध्ये 29 चा पाठलाग करायचा आहे. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला. आदरणीय सन्माननीय प्रमोद सर आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करणार आहोत. ह्या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आयोजक अर्थातच पियुष म्हात्रे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आणि या संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न संपूर्णतः नारंगी ग्रामस्थ एमपीएलच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद खऱ्या अर्थानं सर, आपण या ठिकाणी आपला महत्वाचा मोलाचा वेळ ह्या स्पर्धेला दिलात. त्यापासून संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. चला, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक मान्यवर पाहुण्यांचे, खेळाडूंचे हार्दिक स्वागत. या आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 च्या वतीनं दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये ग्रुप ए मध्ये आपण आहोत. पहिल्या मॅच मध्ये जेसीसी या संघाने सहज सोप्या रीतीने बाजी मारली होती सायबा या संघासमोर. दुसऱ्या मॅच मध्ये आपण आलात त्यावेळेला प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत डीसीसी नवापूर या संघाने 28 धावा 4 षटकामध्ये बनवल्यात. 29 टार्गेट सेट केले. जयू दुर्गेश लबे नरनाळा
या संघासमोर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दर्शन हिरे आणि त्यांच्या सोबतीनं विघ्नेश साकलतोडे ही जोडी रेडी आहेत आणि स्वतः कर्णधार जतीन तांडेल त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वर पहिलं षटक घेऊन रेडी झाल्यात. ऑल सेट. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. पाटलाग 29 धावांचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोपरीतीने झाले सिंगल कंप्लीट. पहा 29चा पाठलाग आहे. मागील मॅच मध्ये आपण 26चा पाठलाग जवळपास 22 चेंडू मध्ये सहज सोपरीतीने धावांचा पाठलाग पाहिला होता. आता 29चा आहे. प्लॅन ए तुमच्याकडे काय आहे? प्लॅन ए म्हणजे तुमचे दोन सलामीर बॅटर. त्या दोन सलामीर बॅटरने पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे खेळ करणार आहोत. समोर प्लॅन ए बघत असताना जतीनची बॉलिंग या पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे राहणार आहे. सर्वांच्या नजरा प्लॅन ए वर. पुढचा बॉल सन्मान दिलाय. हलक्या हाताने सन्मान आणि सन्मान देत असताना सहज सोपा रीतीने सिंगल झाले कंप्लीट. नारंगी म्हटलं की भरपूर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तो एकवीरचा जल्लोष आणि नुकताच पार पडलेली ती म्हणजे विठ्ठल रखुमाईची पालखी सुद्धा आपण पाहिली होती. ओ व्हॉट अ फील्ड. नाही बॅकअप देऊ शकले. इतकी चांगली फिल्डिंग करत असताना आकाशने नाही बॅकअप दिला. त्या कारणाने चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार 4 धावा. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. खेळतात मोठे रुबाबामध्ये पोरार नाले गावाची. थँक्यू. खूप चांगले प्रयत्न होते पिंटे यांचे परंतु बॅकअप नाही मिळाला. त्या कारणानं 4 धावा आल्या. पुढचा बॉल ड्राईव्ह केले चेंडूला. खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. कहाणी आतापर्यंत पहिल्या 5 चेंडू झाल्यात. धावा धावपळ करतात 7 वर 0. 29चा पाठलाग. शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला नाही. आला फेकी झाली तोपर्यंत सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट आणि 29चा पाठलाग आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा झाल्यात. चयूदुर्ग शलेबन या संघाच्या. 8 वर 0. डीसीसी नवापूर या संघासमोर. डीजेल ऐकून लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान. हाय क्रिकेट आमची शान. हाय क्रिकेट. थँक्यू. प्लॅन ए जर बघितलं तर प्लॅन ए जयूदुर्ग शलेबन च्या बाजूने गेलाय. त्याचं कारण चौकार पाहिला होता. 29चा पाठलाग आहे. 8 झाल्यात. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला बॉल. ओ व्हॉट अ फील्ड. खूप चांगले फिल्डिंग. शानदार फिल्डिंगचा नजारा. स्वप्नीलने स्वतःला झोकून दिलं होतं. जबलपास कटआउट बॅनरच्या जबलपासून चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि त्यानंतरची फिल्डिंग खूप चांगले फिल्डिंग. सिंगल झाले कंप्लीट पहिल्याच बॉलवर. धावा धावपळ करतात 9 वर 0. ओ याबली लेगस्टंपच्या बाहेर आणि वाईट चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी घोषित केला. 10 वर 0. खूप चांगली सुरुवात. 29चा पाठलाग करतायत डीसीसी नवापूर या संघासमोर. आतापर्यंत जयूदुर्ग शलेबन अर्नाळ्याचा संघ. पुढचा बॉल कुणाल रेडी आहेत. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट करतात. विघ्नेश साकलतोडे अटॅकिंग क्रिकेट खेळतायत आणि त्या अटॅकिंग क्रिकेटला थांबावं लागणार आहेत. नाहीतर येणाऱ्या षटकामध्ये तुमच्या अडचणी वाढतील. त्यासाठी तुम्हाला बॉलिंग अटॅक पॉवरफुल करावा लागणार आहे. तरच तुम्ही मॅच मध्ये परत येतील. ओ फेकी झाली होती. क्विक फेकी परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. समोर लाईट्स गाडीच्या लाईट बंद केवढी थांबवतोय. समोर गाडी. यस थँक्यू. मॅच कडे बोलणार आहोत. मॅचची आतापर्यंत कहाणी काय. 12 वर 0. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चर्चा करतायत वारंवार फिल्डिंग मध्ये केलेला बदल आणि पुन्हा एकदा कुणाल बॉलिंग ट्रॅक वर रेडी झाल्यात. पुढचा बॉल विकेट साठी फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओ आणखीन एक वाईट बॉल. जितक्या अतिरिक्त धावा येणार आहे तितकं तुमचं दडपण वाढणार आहे. तितकं तुमचं प्रेशर वाढणार आहे आणि त्या दडपणामधून तुम्हाला कमबॅक करणं फार मोठा अडचणीचा विषय होणार आहे. सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा वन्स अगेन सिंगल झाले कंप्लीट. धावा धावपळ करतात 14 वर 0. 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. खूप चांगली बॅटिंग करतात विघ्नेश. खूप चांगली प्रतिसाद आतापर्यंत दर्शन हिरीने विघ्नेश यांना
मैदानाच्या आतमध्ये दिलाय. पुन्हा एकदा सहज सोपा रीतीने सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपल करतेत 15. शेवटचा बॉल पाहणार आहोत. शेवटचा बॉल कोलवर टप्प्याचा बॉल, वेगवान बॉल आतमध्ये आला. बॅट स्विंगने भरपूर ताकद दाखवली होती, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. त्या कारणाने डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपल करतात 15. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. 12-14 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. डिझेल ऐकून लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. जमेची बाजू काय आहे? जमेची बाजू आहे 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्वप्नीलच्या आतामध्ये चेंडू सोपविला गेलाय. मॅच मध्ये इक्वेशन. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. एक मोठा ब्लास्ट मॅचला अजून पुढे घेऊन जाईल. एखादा विकेट मॅच मध्ये पलटवार करतील. तुम्हाला परत पुन्हा मॅच मध्ये घेऊन येतील. त्यासाठी तिसरं षटक सर्वात महत्वाचं षटक असणार आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सहज सोपा रीतीने सिंगल झाले कंप्लीट. इकडून विकेट नाही आले, परंतु तुम्ही डॉट बॉलला मॅचला पुढे आणू शकता. त्यासाठी तुम्हाला तो प्रयत्न करावा लागणार आहे. तुम्हाला ते एफर्ट द्यावे लागणार आहेत. तुम्हाला बॉलिंग अटॅक पॉवरफुल करावं लागणार आहे. ओ पॉवरफुल स्ट्रोक, नो बॉल, +4 म्हणजे तब्बल 5 धाबा आल्यात. $21 धाबा. दडपण वाढवणारा आणखीन एक ब्लास्ट, मोठा ब्लास्ट. आणि त्या मोठ्या ब्लास्टचं कारण होतं नो +4 म्हणजे तब्बल 5 धाबा आल्यात. फुल टॉस बॉल, चेंडू गेलाय कट आउट बॅनरला. आणखीन एक शानदार दमदार स्ट्रोक, लगातार दुसरा चौकार. मागील 2 वर्षाचा ग्राफ पाहिला ना तर दर्शन हिरे एक ट्रम्प कार्ड ऍज अ ओपनर म्हणून त्यांनी रोल अदा केलाय जयू दुर्गेश 11 संघाचा. आता मॅच सहज सोप्या रीतीने धावांचा पाठलाग होतोय. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. धावपळ करतात 25 आणि फक्त 4 धाब्यांची गरज आहे. काउंटर अटॅक पहिल्या बॉलापासून कायम सुरू आहे. येस, आणखीन एक मॅच फिनिश. लगातार 3 चौकाराने मॅच फिनिश केले. सामना संपलाय. सामना जिंकला जयू दुर्गेश 11 एर्नाळा या संघानं. आणि पराभव छायेत जात असताना डीसीसी बापूर काय जबरदस्त बॅटिंग केली होती, नो डाऊट. पहिल्या बॉल पासून काउंटर अटॅक, त्या काउंटर अटॅकला फिनिश करताना अवघ्या 15 चेंडू मध्ये मॅच फिनिश केले. चला त्या अगोदर दोन्ही कर्णधार लगेच या. टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार लगेच या. जेसीसी आणि रोहित लगेच या. रोहित टॉस करून घ्या.